गॅसवाला आला, त्यामुळं मला स्टॉप करायला लागला व्हिडिओ. तर बघा, तो बिस्किटचा पुडा आणि ती पाण्याची बाटली घेऊन जशी मी त्या म्हातारीपाशी गेले, ती म्हातारी पाणी पित होती. आणि त्या म्हातारीला पाणी कोण पाजत होतं? तर ह्या मावशी, ज्या बी माझ्याकडं 2-3दा आल्या होत्या का, त्या मावशी. जसं मी त्या मावशीला बघितलं, मी लगेच ओळखलं. आणि मी म्हणलं, मावशी ओळखलं का मला? तर त्या मावशीनी जसं माझ्याकडं बघितलं तसं त्या मावशी घारच झाल्या आणि माझ्याकडं बघून पण न बघितल्यासारखं केलं. तरी पण मी त्या मावशीला बोलतच होते, म्हणजे मावशी आहो मी इथं राहत होते, तुम्ही 2-3 वेळा नाही का माझ्या घरी आला होता. पण त्या मावशी माझ्याबरोबर नाकानेच बोलत होत्या. आणि ज्या पण वेळेस मी बिस्किटचा पुडा आणि ती बाटली त्या आजींना दिली ना, तर त्या आजी मला म्हणल्या की पैसे बिशे असले तर दे की. तर त्या मावशी काय म्हणल्या त्या आजींना की ए राहू दे, आता दिली ना पाण्याची बाटली दिली, बिस्किटचा पुडा दिला या, राहू दे चल. आणि उठवलं त्या आजींना आणि निघाल्या. बरं मी जाता जाता एवढं पण म्हणलं की अहो मावशी तुमच्या आई आहेत का काही? तरी त्या मावशींनी मला पाठीमागं सुद्धा वळून बघितलं नाही. नुसतं म्हणजे माझ्यासंग बोलल्याच नाहीत, पण ती म्हातारी तरी म्हणली मला की म्हणली पण ते मावशी माझ्यासंग बोलता बोलणार. आता त्या मावशी का माझ्यासंग बोलणार ते पण मी तुम्हाला सांगते. तर बघा, कधी पण आहे ना माणसानी खोटं कधीच बोलावं नाही. कदाचित त्या मावशीला खोटं बोलण्याचा पश्चाताप झाला असेल. पश्चाताप असा झाला की बाबा आपण हिला किती मोठेपणा सांगितला होता आपला. म्हणजे मी वर्षातनी एकदाच येते फक्त मागायला, रोज मी कधीही येत नाही. वर्षातनी एकदा कधी तर गट बसतात का तवच येते मागायला. मी आधी मध्ये कधीही मागायला येत नाही. माझ्या घरी मरणाचं चांगलं आहे, म्हणजे सोन्यावणी पिवळं आहे. माझ्या घरी दारामध्ये गाड्या अंगुड आहेत, नोकर चाकर आहेत. एवढं म्हणजे मला खोटं सांगितलं होतं. बरं खोटं सांगून पण अचानकच असं आपण अशा अवस्थेमध्ये आपण दिसलो ह्या, म्हणजे एवढा विश्वासाने मला सांगितलं होतं आणि अचानकच आपलं खोटं म्हणजे खोटं बोलण्याचं पितळच पालतं पडलं ना. त्यामुळं त्या मावशीला पश्चाताप झाला, बाकी काय नाही. आणि म्हणून त्या मावशी माझ्यासंग बोलल्या नाहीत. पण मी काय म्हणते, जरी मला सांगितलं असतं तुम्ही गरीब आहे आम्ही, मोलमजुरी करून खाणारे लोक, आपलं सामान्य गरीब म्हणजे आहे किंवा काहीच नसतं, घरातली परिस्थिती सांगितली तरी पण मी काय त्यांच्या डोक्यामध्ये दगड घातला असता बाई की बाबा तुम्ही गरीब आहे म्हणून चला चला तुम्हाला मी डोक्यात दगड घालते. असं काय होतं का? काहीच नव्हतं. फुगिऱ्या सांगून म्हणजे मला श्रीमंती सांगून काय भेटलं? आता बघा ते कसं झालं माहितीये का, जरा आपल्यावरून पण उदाहरण मी तुम्हाला छोटंसं सांगते. आता आपलं एखाद्या व्यक्तीबरोबर बोलणं झालं, म्हणजे मैत्रीण म्हणा, मैत्रिणी बरोबर आपलं एखाद्या बोलणं झालं, आपण जर सांगितलं तिला की मी लय श्रीमंत आहे, करोडपती आहे, माझ्या घरी नोकर चाकर आहेत, आणि अचानकच ती आपल्या घरी आली न सांगताच, किंवा न सांगताच आपल्याला कुठं अशी काम करताना कसले पण म्हणजे साफसफाईचं कसले काम करताना आपल्याला तिने बघितलं, मग तिथं कसं आपला अपमान होतो, तसं थोडक्यात ह्या मावशीचं झालं होतं. त्यामुळं पण माझ्या त्यावेळेस लक्षात नाही आलं. माझ्या लक्षामध्ये कधी आलं माहितीये का, ज्या पण वेळेस त्याच दिवशी बरं का, कालची घटना घडलेली. ज्या वेळेस मी ते घरी आले आणि ते रूम मालकिनीचं मला लाईट बिल द्यायचं होतं, परत मी खाली गेले लाईट बिल द्यायला. ती रूम मालकीन भाजीपाला हे घेत होती म्हणून मी थांबले होते की बाबा तिचं भाजीपाला होते, नंतर मी ते घरात आल्यावरती घरात आपलं लाईट बिल देऊया त्यांच्या घरामध्ये, आणि हिशोब पण करायचा होता मला, म्हणून साठी मग मी थांबले. तर त्या मावशी तिथं पण आल्या, म्हणजे मागायला बरं का, त्या मागायला आल्या. पण तिथं 2-3 बायका होते, त्यांच्या संग बोलले पण माझ्या संग बोलल्या नाही. माझ्या संग मला ह्या गोष्टीचं वाईट वाटलं की बाबा ज्या पण वेळेस तुम्ही दोन का व्हायना टाइम, पहिल्या जोटला मी तुमच्या संग जास्त बोलले नव्हते, पण दुसऱ्या वेळेस ज्या वेळेस 2 टाइम मला मी तुमच्या बरोबर बोलले तर अशी बोलले होते की माझं कोणतरी जवळचं आहे, मी अशी बोलले होते. आणि आता तुम्ही मला ओळख म्हणजे ज्या वेळेस तुम्ही काय काय मागितलं मागून मी सगळं दिलं. देण्याचं नाही मला काय, की आहे ना ज्याचा शेर असतोय ना ते आपल्या इथं खाऊन जातोय. आणि पहिल्यापासून माझ्या आई वडिलांची ही शिक्षण आहे. शिक्षण म्हणजे पहिल्यापासूनच आहे की भुकल्याची भूक जाणायची, ताणल्याची ताण जाणायची, बाकी कुणालाही काय द्यायचं नाही. म्हणजे पैसा पाणी असलं कधीच कुणाला द्यायचं नाही, फक्त भुकेल्याची भूक जाणायची, ताणल्याची ताण जाणायची. आपल्याकडे एक भाकर असली ना तर एखादं समोरचं भुकायला असलं ना त्यातली चतकोर गवाय ना
त्याला द्यायची, असं माझ्या आई वडिलांचं पहिल्यापासून शिक्षण आहे. तर माझं तेच म्हणजे मी तेच धरते, कधी पण कुणालाही मी कधी पैसे देत नाही. मी कधी पण कुणाला आहे ना की जेवण देते, पैसे कधीही देऊ नये. पैशाने काय होतं, पैशाने काय, भले आपल्याकडे 10 रुपये असलं त्याचा बिस्किटचा पुडा घेऊन त्याला खायला द्यायचा. पोटा म्हणजे आपल्या पोटापेक्षा भुकेलेल्या माणसाचं भूक जाणं हे लय महत्वाचं आहे, बरोबर का? पैसा देऊन काय त्याला, पैशाचं काय. पण आजकालचं मागणारे लोक पण पैसेच मागतात, जेवण बिवण नाही मागत, बरोबर का नाही? तर जाऊ दे, ती वेगळी गोष्ट आहे. बरोबर त्या मावशी काल पण त्या 2-3 बायकांबरोबर बोलले, मला ओळखच दिली नाही. असं नव्हतं ना, हे चुकीचं आहे ना. जरी तुमचं म्हणजे ते अपमान पण झाला त्या मावशीचा, त्यामुळं कदाचित त्यांनी, पण हे चुकीचं आहे. चुकीचं म्हणजे असं आहे की बाबा आपण ह्या पोरी बरोबर इतक्या म्हणजे ह्या बाई बरोबर एवढ्या वेळ बोललो की घरातल्या गतच हिने आपल्याला समजलं, घरातल्या गत आपण जाऊन बसायचो नाही का, बसायचो उठायचो, इतकं घरातल्या गत 2दा का होईना की पोरगी सगळं आपल्याला तिच्या घरातलं सांगितलं, म्हणजे मी पण मार्ग काहीतरी चांगला सांगितला, म्हणून एक घरातल्या सांगितलं एक चांगली बॉन्डिंग झाली. आणि तुम्ही मग असं कुठं पण गेलं तर ओळख द्यायची नाही, हे कसलं म्हणजे ते खोटं तिचं त्या मावशीच्या समोर आलो कदाचित म्हणून तिने मला ओळख दिली नाही. पण जाऊ द्या, खोटं बोलू नका. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की आपली जरी गरिबी असली ना तरी पण आपली गरिबी असो किंवा श्रीमंत असो, खोटं कायला बोलायचं. जे आहे ते आपलं खोटं बोललेलं आहे ना, कधी नाही कधी हे असं समोर येतो. एवढंच सांगायचंय व्हिडिओद्वारे मला. खोटं कधीही कुणाबरोबर कधीच बोलावं नाही, बरोबर का नाही? तर बघा, ह्या मावशीचं खोटं पडलं बाहेर, त्यामुळं कदाचित त्या मावशींना म्हणजे मला बोलूच वाटाना, त्यांचं खोटं बाहेर आलं, त्यामुळं बाकी काही नाही. तर चला, आता काही लोक थोडक्यात सांगते तुम्हाला, काही लोक मला अशी पण कमेंट करतात की देवाचं मागायला आलती, आणि मग देवाचं आम्ही पण देवाला मानतो, पण तुमच्या हातामध्ये देव आहे, मग तुम्ही खोटं कायला बोलायचं, बरोबर का नाही? आम्ही असं नाही की देवाला मानत नाही म्हणून, आम्ही पण देवाला मानतो, पण तुमच्या हातामध्ये देव आहे तर तुम्ही खोटं कायला आणि एखाद्याला खर्चात कशाला पाडायचं की आणि माझ्या सासूबाई, तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं की माझ्या सासूबाई लय बोळ्या बाबड्या येत, त्यांना असं कुणी सांगितलं ना की त्या करतात. आणि मला तर माहिती, पण मला तर आहे ना, मला तर वाटतं 100% मावशीने काय सांगितलं पण असेल त्यांनी तिकडे जाऊन केलं पण असेल. कारण माझ्या सासूबाई लगेच विश्वास ठेवतात, मी नाही एवढी सहसा ठेवते विश्वास, पण माझ्या सासूबाई लगेच विश्वास ठेवतात, कदाचित त्यांनी केलं. मग असं खर्चात पण कशाला एखाद्याला पाडायचं, बरोबर का नाही? त्यांनी हे सांगितलं होतं, सासूबाईंनी माझ्या सांगितलं बरं का, ह्या मावशी गेल्यावरती की आपल्याला कुळदैवताला जायला लागल, असं तसं, म्हणजे ते सांगत होत्या. पण असं सांगितलं नाही की ह्या मावशीने सांगितलं. पण ज्यावेळेस दुसऱ्या वेळेच्या मावशीने मला ते कुळदैवाचं त्यावेळेस माझ्या लक्षामध्ये आलं, मग आता माझ्या सगळ्या गोष्टी लक्षामध्ये आल्यात बघा त्या. तर चला, लय मोठा व्हिडिओ झाला या. आणि हे व्हिडिओ आहे ना, मी 2 ह्याने टाकणार आहे बरं का. पहिला पण बाग बघा आणि हा पण बाग बघा. कारण की ना का, तर माझ्या ह्याच्यामध्ये ना जे एडिटिंग करायचं आहे ना, तर त्याच्यामध्ये पण जरा प्रॉब्लेम यायला लागलाय. आणि व्हिडिओ मोठा झाला ना तर काय होतं या, व्हिडिओच जात नाही, नेटचं प्रॉब्लेम असल्यामुळं. त्यामुळे मग मी हे व्हिडिओ आहेत ना 2 भागामध्ये टाकते. तर चला, संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. आणि दुसरं म्हणजे असं की ठेवते आता, टाटा बाय बाय सगळ्यांना. हा.